आहे फडणवीस यांच्या एका वक्तव्याची। मोहिते पाटील यांचं राजकारण पवारांनी संपुष्टात आणलं तेव्हा भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना मागच्या उपकारांची जाणीव करून दिलेली आहे। तसंच आता मोहिते पाटलांनी काय करायचं हे त्यांनी ठरवावं असं सुद्धा फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय। ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो। त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझंही मत आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे। पण ठीक आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो। आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। दरम्यान जे शरद पवार यांना जमलं नाही ते निंबाळकरांनी केलं, त्यामुळे शरद पवार यांनी निंबाळकरांना पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केलेली आहे। तर 542 पैकी शरद पवार यांचे फक्त 10 उमेदवार आहेत, तरी ते निवडून आले तरी आभाळ कोसळणार नसल्याची टीका फडणवीस यांनी केलेली आहे। त्यामुळे काही फरक पडणार नसल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय की जे पवार साहेबांना जमलं नाही ते 5 वर्षात तुम्ही करून दाखवलं आणि म्हणून पवार साहेब म्हणतात वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा, कारण हा पुन्हा निवडून आला। 5च वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल? शरद पवार साहेबांच्या पक्षाचं तर अस्तित्वच नाहीये। 542 लोकांमध्ये 10 उमेदवार त्यांचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व आहे? त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय आहे? त्यांचं येणार कोणीच नाही। पण 10 आले पूर्ण अगदी आभाळ कोसळलं तरी काय होणार आहे? येणार तर नाहीच आहे।